गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मी YVC रोटेशनल डायनॅमिक्सचा हा 10 नंबरचा व्हिडिओ की जो या चॅप्टरचा शेवटचा व्हिडिओ असेल. पण 9 नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं ते आपण थोडक्यात पाहूयात आणि मग पुढचा भाग पाहूयात. याच्या आधी आपण जो भाग पाहिला होता त्यामध्ये थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस आणि थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस मध्ये IO is equal to IC plus MH square असं आपल्याला रिलेशन आलं होतं. Where the IO is the moment of inertia about an axis, given axis. IC is the moment of inertia about and parallel to the given axis passing through the center of mass. M is the mass of the body. H is the perpendicular distance between two parallel axes. If this equation write in a radius of gyration, then it is a M KO square is equal to M KC square plus M H square, where KO is the radius of gyration about the given axis, KC is the radius of gyration about the parallel axis which passes through its center of mass. So in this case M get cancelled, so we get KO square is equal to KC square plus H square. म्हणजे थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस वरनं हे एक रिलेशन लक्षात ठेवायचं आहे. आणि थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस असा आहे तो IZ इज इक्वल टू IX प्लस IY. स्टेटमेंट कसं आहे? द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थिन लॅमिनार ऑब्जेक्ट about an axis which is perpendicular to its plane is the sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes which lies in the plane of lamine, and three axes are concurrent with each other. Means these two axes x and y are intersects at a point where the third axis cuts the lamine. So this can be written as in terms of the radius of gyration, that is the MKZ square is equal to MKX square plus MKY square. So M get cancelled. So finally we get KZ square is equal to KX square plus KY square. So this is a theorem from the theorem of perpendicular axis. This get the relation from the theorem of the parallel axis. Then after that we have seen the rotational kinetic energy, relation between the linear angular momentum and the angular velocity. L is equal to I omega and torque is equal to I alpha. And rotational kinetic energy is the half of I omega square. ठीक आहे. हे तिन्ही एक्सप्रेशन किंवा डेरिव्हेशन कसे लक्षात ठेवता येतील ते बघूयात आपण. पण याच्यामध्ये आपण रोटेशनल कायनेटिक एनर्जी काढत असताना त्या वस्तूचा अँग्युलर स्पीड कसा ठेवला? कॉन्स्टंट. ओमेगा कसा आहे? कॉन्स्टंट. याच्यामध्येही आपण ओमेगा कसा ठेवलाय? कॉन्स्टंट. ओमेगा कसा ठेवलाय? कॉन्स्टंट. दिस इज सेन्स ऑफ रोटेशन. ओके. पण या केसमध्ये आपण ओमेगा कॉन्स्टंट ठेवलाय का? नाही, चेंज होतोय. मग याच्यामध्ये काय युनिफॉर्म आहे? अल्फा. या केसमध्ये काय युनिफॉर्म आहे? अल्फा. ठीक आहे. फर्स्ट केसमध्ये प्रत्येक पार्टिकल वेगवेगळ्या अंतरावरती आहे. R1, R2, R3 so on. ठीक आहे. These particles having the masses M1, M2, M3 so on. म्हणजे या रोटेशनल कायनेटिक एनर्जी मध्ये आपण सुरुवातीला काय काढलं होतं की त्याचं रिलेशन V1 इज इक्वल टू R1 ओमेगा, फर्स्ट पार्टिकलची वेलॉसिटी, बिकॉज ऑल पार्टिकल मूव्स इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन with same angular velocity but different linear velocity. So this is a V1, this is a V2, this is a V3. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपण काय केलं होतं? कायनेटिक एनर्जी इज द हाफ ऑफ M1 V1 स्क्वेअर मध्ये त्याची किंमत ठेवली आणि मग
टोटल कायनेटिक एनर्जी काढली आपण, है ना, की ज्याच्यामध्ये मग तो V1 स्क्वेअर केला तर R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर येतो आणि त्याच्यावरनं मग M1 R1 स्क्वेअर समजा ती किंमत ठेवली आपण तर हाफ ऑफ M1 R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर येतो. तसं E2 E3 सो ऑन त्याची बेरीज करतो आपण, ठीक आहे, कारण एनर्जी आहे आणि बेरीज केल्यानंतर परत आपलं असं रिलेशन भेटतं. म्हणजे 1 2 3 स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायची त्याच्यामध्ये आणि डायग्राम. तसंच या ठिकाणी अँग्युलर मोमेंटम जो आहे याच्यामध्ये ओमेगा कॉन्स्टंट आहे, पण आपल्याला हे रिलेशन काढण्यासाठी काय केलं आपण, प्रत्येक पार्टिकल घेतला आपण ना, प्रत्येक पार्टिकल वेगवेगळ्या अंतरावरती आहे, R1 R2 R3 सो ऑन. याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय घेतलं, पार्टिकल मूव्स इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन with the same angular velocity but different linear velocity. So first we get the V1 is equal to R1 omega. Then we get the linear momentum of the first particle. म्हणजे इथं काढताना आपण P1, P2, P3 काढतो आपण. म्हणजे याच्यामध्ये P1 काय येतो, P1 is mass into velocity, M1 into V1. By putting the value of V1 we get the P1 is the M1 R1 omega. If you put the value of V1, we get the P1 is equal to M1 R1 omega. So on, P2, P3, so on. But the L1, magnitude of L1 is the moment of linear momentum, it is R1 P1. By putting the value of P1, we get the M1 R1 square omega. प्रत्येक अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन ही कशी आहे, अलॉंग द ऍक्सिस व्हर्टिकली इन द अपर डायरेक्शन. असं प्रत्येक पार्टिकलचं काढतो, प्रत्येकाची आपण बेरीज करतो आणि टोटल काढतो आपण. टोटल काढलं की परत M1 R1 स्क्वेअर प्रत्येकाची बेरीज होते, ओमेगा कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ परत आपल्याला याची बेरीज करतोय M1 R1 स्क्वेअर अशा प्रत्येकाची, याचा अर्थ काय, मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आणि शेवटी आपलं सोल्युशन भेटतं L इज इक्वल टू R ओमेगा. मग तुम्हाला याच्यामध्ये कुठल्या कुठल्या स्टेप लक्षात ठेवायचे आहेत, V1 काय, P1 काय आणि L1 काय, 1 2 3, ठीक आहे, V1 2 P1 आणि 3 L1. ओके, डायरेक्टली तुम्ही काय, तुम्हाला हे रिलेशन भेटतं L इज इक्वल टू I ओमेगा. सिमिलरली इन द थर्ड केस रिलेशन बिटवीन टॉर्क अँड द अँग्युलर एक्सेलरेशन, ते रिलेशन काढण्यासाठी इथं अल्फा युनिफॉर्म आहे, म्हणजे ओमेगा हा वाढत वाढत चाललेला आहे युनिफॉर्मली, म्हणून या ठिकाणी अल्फा कसा आहे, युनिफॉर्म आहे. याच्यामध्ये प्रत्येक पार्टिकल वेगवेगळ्या अंतरावरती आहे, R1 आहे, R2 आहे, R3 आहे. पण इथे काय दाखवलं आपण, P1 P2 Pn, इथं V1 V2 V. इथं काय दाखवतो आपण ना, इथं आपण काढतोय when the particle rotate, means body rotate, all particles are in a circular motion, only circular motion. Each particle has the same alpha but different linear acceleration. प्रत्येक पार्टिकल फिरतोय, प्रत्येक पार्टिकलचा अँग्युलर एक्सेलरेशन सेम आहे पण लिनियर एक्सेलरेशन सेम नाहीये. का, कारण प्रत्येक पार्टिकल वेगवेगळ्या अंतरावरती आहे म्हणून. म्हणजे याच्यामध्ये फर्स्ट जे रिलेशन भेटतं, A1 बरोबर काय भेटतं, R1 अल्फा. A1 बरोबर काय भेटतं, R1 अल्फा, फर्स्ट रिलेशन. सेकंड रिलेशन, फोर्स इज द मास इनटू एक्सेलरेशन, न्यूटन सेकंड लॉ आहे ना. याच्यामध्ये A1 ची किंमत ठेवली आपण, म्हणजे F1 काय भेटतो, दॅट इज M1 R1 अल्फा भेटतो. देन वी नो द टॉर्क इज द मोमेंट आर्म इनटू फोर्स. किंमत फक्त घेतली तर R1 F1 भेटतो आपल्याला, कारण दोघातला अँगल किती आहे, 90 आहे ना, 90 साइन 90 1 येतो, म्हणून डायरेक्ट R1 अल्फा 1. याच्यामध्ये मग परत F1 ची किंमत ठेवली आपण ही, तर ते असं आहे M1 R1 स्क्वेअर अल्फा. टोची दिशा, डायरेक्शन, सर्व पार्टिकल वरती ऍक्ट होणार टॉर्क, याची दिशा जर काढली तर इट विल बी द अलॉंग द एक्सिस वर्टिकल इन द अपवर्ड डायरेक्शन. So we can add all the torques which acts on the every particle. So total torque can be determined. So tau is equal to tau 1 plus tau 2 plus up to the tau n असं आपल्याला काढता येतं. आणि शेवटी पहा, या रिलेशन मध्ये पहा आपल्याला काय भेटलं शेवटी, M1 R1 स्क्वेअर अल्फा. याच्यामध्ये अल्फा कॉमन आहे, वेगळं काय M1 R1 स्क्वेअर आहे. त्या सर्वांची जर बेरीज केली तर तो काय भेटतो, मोमेंट ऑफ इनर्शिया भेटतो. याचा अर्थ परत आपलं रिलेशन काय भेटतो, टो इज इक्वल टू I अल्फा. असं थोडक्यात इथं काय असेल, फोर्स F1, इथं फोर्स असेल F2, इथं फोर्स असेल Fn. ओके, म्हणजे प्रत्येक पार्टिकल जर विचार केला आपण, या तिन्हीचा एकदाच जर अभ्यास केला
तर ते मेमोराईज करायला फार सोपं जातं. याच्यामध्ये एकच स्टेप आहे, V1 R1 ओमेगा, डायरेक्ट हाफ ऑफ M1 V1 स्क्वेअर. याच्यामध्ये आधी V1 R1 ओमेगा, P1 इज इक्वल टू M1 V1 आणि त्यानंतर L1 इज इक्वल टू R1 P1. या स्टेप लक्षात ठेवल्या तर तुम्हाला एका पार्टिकलचं अशा N पार्टिकलचं तुम्ही ठेवू शकता आणि करू शकता. तसं याच्यामध्ये काय, पहिली स्टेप काय, A1 बरोबर काय R1 अल्फा, दुसरी स्टेप काय F1 बरोबर M1 A1, तिसरी स्टेप काय टो 1 इज इक्वल टू R1 F1. या तीन स्टेप याच्यामध्ये, या तीन स्टेप याच्यामध्ये दोनच स्टेप आहेत. तर अशामध्ये तिन्ही आर्टिकल जे डेरिव्हेशन जे आहेत ते तुम्ही एकाच पानावरती लिहून, थोडक्यात लिहून ते मेमोराईज करतायत. तर या ठिकाणी हा भाग आपण पाहिलेला आहे, याच्या आधीच्या तासाला पाहिलेला आहे. आपला जो व्हिडिओ नंबर 9 आहे त्याच्यामध्ये हा भाग पाहिलेला आहे आपण. याच्यानंतर अजून काय पाहिलंय बा, ठीक आहे. याच्यानंतर आपण या ठिकाणी आपल्याला जो भाग पाहायचा आहे तो पाहूयात आपण. शेवटचा पार्ट आहे कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. या चॅप्टर मधला शेवटचा पार्ट म्हणता येत नाही कारण रोलिंग मोशन हा शेवटचा पार्ट आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये कॉन्झर्वेशन, जसं की आपण 11वीत पाहिलं की कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम जसं पाहिलं आपण तसंच इथं पाहायचं आपल्याला की इफ conservation of linear momentum कसं आहे, if there is no external unbalanced force act on the isolated system then the linear momentum, total linear momentum will remain constant of that isolated system. हे आपण पाहिलेलं आहे. तसंच या ठिकाणी इथं आपल्याला या रोटेशनल मोशन करता जो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे तो पाहायचा आहे. मग या ठिकाणी आजचा हा भाग पाहायचा आपल्याला लॉ ऑफ conservation of angular momentum. आपल्या डे टू डे लाईफ मध्ये याचे बरेचसे उदाहरणं आपण पाहत असतो पण आपल्याला समजत नाही की हेच काय आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं एक्झाम्पल आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी हा काय हा स्टेटमेंट कसं करता येईल, इफ देर इज नो एनी एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क ऍक्ट ऑन द रोटेटिंग बॉडी. एखाद्या फिरणाऱ्या वस्तूवरती कसलाही अनबॅलन्स्ड टॉर्क ऍक्ट होत नसेल अशा वेळेला त्याचा जो अँग्युलर मोमेंटम जो आहे, अँग्युलर मोमेंटम इफ टो बार इज इक्वल टू 0 तर अँग्युलर मोमेंटम कसा राहतो, कॉन्स्टंट राहतो. हे तर स्टेटमेंट आहे. कसं स्टेटमेंट आहे, if there is no any external unbalanced torque act on the rotating body then its angular momentum is conserved. असंही लिहिता येईल आपल्याला. आता याचं प्रूफ पाहूयात. हे जरा स्टेटमेंट, याचं प्रूफ पाहूयात आपण. We know the angular momentum is the moment of linear momentum, that is a r bar cross p bar. लक्षात ठेवा vector product does not obey the commutative law of multiplication. We cannot replace the r and p, ठीक आहे. तर हा r सुरुवातीला आहे, हा p नंतर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. मग याच्यामध्ये हाय माहिती आहे आपल्याला, where r bar is a position vector, it is a radius vector, where p bar is the linear momentum, angular momentum is the moment of linear momentum, so it is angular momentum. If it is differentiate with respect to time, we get dl bar upon dt. So it is a d by dt of r bar cross p bar. आता याच्यामध्ये पहा दोन्ही टर्म व्हेरिएबल आहेत. r ची जरी किंमत कॉन्स्टंट असली तरी डायरेक्शन कॉन्स्टंट आहे का, नाही. म्हणजे व्हेक्टर जर लिहिला आपण तो तर इट इज अ नॉट कॉन्स्टंट टर्म, इट इज अ व्हेरिएबल टर्म. बोथ टर्म्स आर व्हेरिएबल टर्म्स कारण व्हेक्टर फॉर्म मध्ये आहेत म्हणून व्हेरिएबल टर्म्स. याचा अर्थ अशा दोन क्वांटिटीचा गुणाकार आहे, व्हेक्टर प्रोडक्ट आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. मग आपण सेपरेट मेथड वापरतो. याच्यामध्ये सेपरेट मेथड वापरत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की याची जागा जी आहे ती बदलायची नाही. समजा ही फर्स्ट टर्म आहे तशी लिहिली क्रॉस प्रोडक्ट, ठीक आहे. सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह इट इज डी पी बार अपॉन डी टी प्लस. आता काय करायचं, सेकंड टर्म तशीच ठेवायची आणि फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. मग सेकंड टर्म तशीच ठेवायची, सुरुवातीला ठेवणार का तुम्ही, नाही, नंतरच ठेवायची. आता फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह आधी लिहायचं, मग डी आर बार
अपॉन dt क्रॉस p बार. हा भाग लक्षात ठेवायचा तुम्हाला. त्याची जागा जी आहे ती जागा इंटरचेंज करायची नाही. पी नंतर आहे, नंतरच ठेवलाय. इथं पी नंतर आहे, dp बार अपॉन dt नंतरच ठेवलाय. आर सुरुवातीला आहे, सुरुवातीलाच ठेवलाय. प्लस मध्ये याच्यानंतर आर, दोघांमध्ये आर सुरुवातीला आहे. हे फक्त लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये या इक्वेशनला व्यवस्थित पहा. न्यूटन सेकंड लॉ तुम्हाला माहित असेल. काय आहे न्यूटन सेकंड लॉ? The rate of change of momentum is nothing but the impressed force. It means dp bar upon dt. dp bar upon dt is the force, impressed force, F bar. आणि पोझिशन वेक्टरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे. इट मीन्स इट इज वेलॉसिटी v bar and p bar is the product of mass and velocity m into v bar. Put these value in the whole expression, means this expression we get dl bar upon dt. इकडे काय आहे? dl bar upon dt is equal to r bar तसाच ठेवला मी, क्रॉस प्रोडक्ट. dp bar upon dt is the f bar because it is a force, plus dr bar upon dt is the v bar cross, where p bar is m into v bar. m is a scalar quantity, constant term आहे. ती तुम्ही क्रॉस प्रोडक्टच्या बाहेर लिहू शकता. याचा अर्थ याच्या नेक्स्ट टर्म मध्ये, नेक्स्ट इक्वेशन मध्ये r बार क्रॉस f बार प्लस m इंटू v बार क्रॉस v बार असं येईल. ते ब्रॅकेट मध्ये लिहू त्याला. ठीक आहे. तर आता सेल्फ क्रॉस प्रोडक्ट इज ऑलवेज 0. So v bar cross v bar is 0. So it remains only r bar cross f bar. What is r bar cross f bar? It is a moment of product of moment arm and the force. It means it is a torque. We know the torque is the r bar cross f bar. So put this value in this equation. We get the dl bar upon dt is equal to tau bar. This is the final equation. If in this case, if you put the torque, resultant external unbalanced torque, हा जर मी 0 अप्लाय केला तर या इक्वेशन नुसार dl bar डेरिव्हेटिव्ह ऑफ अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम किती येतं? 0 येतं. 0 येते तर काय 0 कधी येऊ शकतं? डेरिव्हेटिव्ह 0 कधी येऊ शकतो? जर ती टर्म कॉन्स्टंट असेल तर. इट मीन्स L इज कॉन्स्टंट. L कसा आहे? कॉन्स्टंट. याचा अर्थ आपण जे स्टेटमेंट लिहिलं होतं ते स्टेटमेंट इथं आहे. इफ देर इज नो एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट ऑन द रोटेटिंग बॉडी देन इट्स अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट और कॉन्झर्व्ड. आता हा कॉन्स्टंट राहतोय जर टो 0 असेल तर. याचा अर्थ काय? I ओमेगा कसा राहतोय? कॉन्स्टंट. सो वी कॅन राईट I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 omega 2. We know the omega is 2 pi n. Then it can be written as 2 pi get cancelled. So we can get I1 n1 is equal to I2 n2. ठीक आहे. आता याचे काही उदाहरणं आपल्याला पाहिजेत. ठीक आहे. त्या उदाहरणामध्ये व्हिडिओ पण पाहायचे आपल्याला की जो आपण शेवटी पाहूया. पण उदाहरणं कुठले कुठले पुस्तकात दिलेत ते पाहूयात आपण. तर या ठिकाणी पुस्तकात दिलेले आहेत. बॅलेट डान्सरचं एक उदाहरण दिलेलं आहे. आईस स्केटिंग करत असताना जो बॅलेट डान्सर आहेत ते फिरत असताना कसे फिरतात? सपोज दॅट दिस इज बॅलेट डान्सर स्केटिंग मध्ये. And suppose that this is the axis of rotation about which it rotate, about which the person is rotate. When they stretch their arms and legs, the moment of inertia of the body about this axis increases because distribution of mass increases. If the distribution of mass increases, moment of inertia increases. If the moment of inertia increases, I1 n1 is equal to I2 n2. मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला पण L कसा ठेवायचा आहे? कॉन्स्टंट. म्हणजेच काय होईल? N काय होऊन जाईल? कमी होऊन जातो. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला तर या ठिकाणी त्याचा
अँग्युलर स्पीड जो आहे तो काय होतो, कमी होऊन जातो. ॲज दे फोल्ड देअर आर्म्स अँड लेग्स टुवर्ड्स द बॉडी. Then the moment of inertia decreases because the distribution of mass is close to the axis of rotation, and in this case they can perform the number of rotation, large number of rotation. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस ते या ठिकाणी अशी पोझिशन करतात, they fold their arms and legs, they can perform the large number of rotation about their own axis. हे एक उदाहरण दिलेलं आहे. अजून दुसरं कुठलं उदाहरण दिलेलं आहे, समरसॉल्ट परफॉर्म करत असताना जो डायव्हर आहे ना, डायव्हिंग करत असताना पाण्यामध्ये, ठीक आहे, तो परफॉर्म करत असताना व्हेन दे लेफ्ट देअर स्प्रिंग बोर्ड, दे फोल्ड देअर बॉडीज. In this way, they decrease their moment of inertia. When they decrease their moment of inertia, they can perform number of rotation in air. म्हणजे ते स्वतःला काय करतात, असे फोल्ड करतात. फोल्ड केल्यानंतर नंबर ऑफ रोटेशन काय करू शकतात, ते जास्त परफॉर्म करू शकतात. नंबर ऑफ रोटेशन जास्त परफॉर्म केले की तो जो पार्ट आहे तो कसा दिसतो, आपला अट्रॅक्टिव्ह दिसतो. When they reach to the surface of water, they stretch their body to enter smoothly in the water. Okay. In this way, these are the two examples how they increase their speed, decrease their speed about their own axis by increasing and decreasing their moment of inertia. ठीक आहे. तर याच्यानंतरचा पुढचा जो भाग पाहायचा आपल्याला, याचा व्हिडिओ नंतर पाहूयात आपण, पण याच्यानंतरचा भाग जो आहे तो म्हणजे रोलिंग मोशन. तर रोलिंग मोशन मध्ये सुरुवातीला पाहूया रोलिंग मोशन ऑन द प्लेन सरफेस, देन ऑन द इन्क्लाइन्ड सरफेस. याच्यामध्ये सपोज दॅट लेट्स कन्सिडर ऑब्जेक्ट विच कॅन बी रोल ऑन द प्लेन सरफेस. ओके, रोल कोण होऊ शकतं, सिमेट्रिकल ऑब्जेक्ट कुठल्या कुठल्या, स्पेअर आहे, सॉलिड स्पेअर आहे, हॉलो स्पेअर आहे, सॉलिड सिलेंडर आहे, हॉलो सिलेंडर आहे, विच कॅन बी रोल ऑन द सरफेस. तर रोलिंग या केसमध्ये जर फ्रिक्शन झिरो केलं आपण तर ते रोलिंग मोशन पॉसिबल होतच नाही, स्लाइड होतो ती वस्तू जर फ्रिक्शन झिरो केलं तर. मीन्स फॉर रोलिंग मोशन फ्रिक्शन इज व्हेरी नेसेसरी. इफ देर इज नो फ्रिक्शन देन देर इज नो रोलिंग मोशन. मग याच्यामध्ये या रोलिंग मोशन मध्ये व्हेन द ऑब्जेक्ट रोल्स देर आर टू मोशन्स. There is first rotational motion about its own geometrical axis and the linear motion, म्हणजे ती वस्तू गोल फिरत फिरत पुढे पण चालली आहे. याचा अर्थ दोन मोशन आहेत, रोटेशनल मोशन पण आहे आणि पुढे पण चालली आहे, लिनियर मोशन पण आहे. पण लिनियर मोशन कोणाची आहे तर त्याच्या सेंटर ऑफ मासची. म्हणजे याच्यामध्ये दोन मोशन्स आहेत, रोलिंग मोशन मध्ये दोन मोशन्स आहेत. एक आहे रोटेशनल मोशन ऑफ द होल बॉडी, ठीक आहे, and दूसरी linear motion of a point at which the whole mass of the body is concentrated, is supposed to be concentrated, or the linear motion of the center of mass, CM, Chief Minister, नाही, center of mass. या ठिकाणी रोलिंग मोशन मध्ये या दोन्ही मोशन्स आहेत. इट मीन्स when the object or the body rolls on the plane surface, it has two motions, rotational motion as well as linear motion. So याच्यामध्ये it means it has two types of kinetic energies. So rotational kinetic energy and the linear kinetic energy or translational kinetic energy. Then let us consider the body has the mass m, has the radius r, and v is its speed, where k is the radius of gyration. Then we know that and omega is its angular velocity. काय consider केले आपण, m mass of the body, r is the radius of the body, v is the speed, k is the radius of gyration, omega is angular speed. We know the omega is the v is equal to r omega is the v upon r,
and if the k is the radius of gyration, then I is the moment of inertia, can be written as mk square. म्हणजे पहा किती वेगवेगळ्या क्वांटिटी आपण कन्सिडर केल्या, 1 2 3 4 5 आणि 6. त्याला तुम्ही इक्वल टू करून लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. m is the mass, r is the radius, v is the speed, linear speed, where k is the radius of gyration, omega is the angular speed, and we know the relation between omega and v, that is omega is v upon r and I is the mk square. Then after that, by considering these terms, the total kinetic energy is the rolling kinetic energy or the rotational kinetic energy plus linear kinetic energy, translational kinetic energy. It can be written as translation kinetic energy. Rotational kinetic energy is half of I omega square. अपन पाहिलं याच्या आधी, हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर प्लस लिनियर कायनेटिक एनर्जी हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर. पुट द व्हॅल्यू ऑफ आय अँड ओमेगा, वी गेट आय इज द एम के स्क्वेअर अँड ओमेगा इज द व्ही अपॉन आर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस हाफ ऑफ एम कॅपिटल एम व्ही स्क्वेअर. ओके. याच्यामधून या दोन्ही टर्म मधून कॉमन काय निघतं रे, हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर कॉमन काढला आपण. पहा इक्वेशन पहा. ठीक आहे. याला आपण ई म्हणूयात. ठीक आहे. टोटल एनर्जी, टोटल कायनेटिक एनर्जी ई. याच्यातून जर हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर हे जर बाहेर काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील तर ते असं शिल्लक राहील, के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे. किंवा तुम्ही त्याला 1 प्लस हे आधी लिहिलं काय आणि हे नंतर लिहिलं काही फरक पडणार नाही. तुम्ही त्याला असं लिहा किंवा तुम्ही त्याला असं लिहिलं तरी चालतं, काही फरक पडत नाही. ठीक आहे. हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर इट इज 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे. किंवा आहे तसं ठेवा. हे इक्वेशन लक्षात ठेवा. ठीक आहे. हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर, रोलिंग बॉडीची टोटल कायनेटिक एनर्जी जी आहे ती हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर किंवा के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस 1, कारण दोन्ही पॉझिटिव्ह टर्म्स. तर याच्यानंतर काही वस्तू करता आपण के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची किंमत काढूयात. उदाहरणार्थ समजा आपण असं उदाहरण कन्सिडर करूया की ज्याच्यामध्ये युनिफॉर्म सॉलिड स्पेअर आहे. काय आहे, सॉलिड स्पेअर आणि तो रोल होतोय, प्लेन सरफेसवर रोल होतोय. सॉलिड स्पेअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, इट इज 2/5 mr स्क्वेअर. याचा फॉर्म्युला, काही फॉर्म्युले आपल्याला याच्यामध्ये पुस्तकात अगदी शेवटी दिलेले आहेत, ते आपल्याला डायरेक्ट लक्षात ठेवायचे. ज्याचं डेरिव्हेशन आहे ते डेरिव्हेशन पाहिले आपण, फक्त डिस्कचं डेरिव्हेशन दिलेलं आहे आणि रिंगचं तेवढंच दिलेलं आहे. बाकीचे काय फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. आता इज इक्वल टू काय आहे, एम के स्क्वेअर आहे ना, आय इज द एम के स्क्वेअर. याच्यावरून के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची व्हॅल्यू कळते आपल्याला. एम गेट कॅन्सल, सो फ्रॉम विच वी गेट द के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 2/5. म्हणजे जर सॉलिड स्पेअर रोल होत असेल तर तुम्ही काय ठेवू शकता, 2/5 ठेवू शकता. त्याच्यावरून त्याची कायनेटिक एनर्जी तुम्हाला काढता येते, रोलिंग कायनेटिक एनर्जी काढता येते. हे जरा सॉलिड स्पेअरच्या बाबतीत. अजून कुठल्या कुठल्या वस्तू दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर थिन रिंग घेतली असेल, रिंग साठी काय सांगा बरं तुम्हाला. रिंगचं पाहिलेलं आहे आपण, है ना. थिन रिंग, आय इज इक्वल टू काय असतो, mr स्क्वेअर अबाउट इट्स ओन ऍक्सिस. किंवा थिन वॉल्ड सिलेंडर, हॉलो सिलेंडर, थिन वॉल्ड हॉलो सिलेंडर, दोन्हींचं मोमेंट ऑफ इनर्शिया कसं असतो, सेम. तो पण mr स्क्वेअर असेल, विच इज इक्वल टू एम के स्क्वेअर, विच इज इक्वल टू काय असेल, एम के स्क्वेअर. त्याच्यावरनं के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती येऊ शकते, 1.
ठीक आहे. पहा, थिन रिंग घेतलं किंवा थिन वॉल्ड हॉलो सिलेंडर घेतला, दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा आहे, सेम आहे. त्याच्यानंतर समजा डिस्क घेतली आपण, थिन युनिफॉर्म डिस्क. ठीक आहे. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे आपल्याला डिस्कचा, किंवा सॉलिड सिलेंडर घेतला आपण, दोघांचं सेम. सॉलिड सिलेंडर किंवा डिस्क, दोघांचं मास कसं पाहिजे, फक्त सेम. आय काय असेल, इट इज mr² अपॉन 2. वेन इट रोल्स इट रोटेट अबाउट इट्स ओन ऍक्सिस. डिस्क आहे, अशी डिस्क रोल झाला तर तो या ऍक्सिस भोवती काय होईल, रोटेट होईल. मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, मास² अपॉन 2 विच इज इक्वल टू mk². सॉलिड सिलेंडर घेतला तरी तोच, फक्त मास दोघांचं कसं पाहिजे, सेम. तर याच्यावरून आपल्याला k² अपॉन m गेट कॅन्सल, r² इकडे जाईल है ना. k² अपॉन r² किती येतो, हाफ. म्हणजे डिस्क असेल किंवा सॉलिड सिलेंडर असेल, k² अपॉन r² किती आहे, हाफ. तर या ठिकाणी इथं जर आपण हॉलो स्फिअर घेतला, ठीक आहे, हॉलो स्फिअर पोकळ आहे, थिन हॉलो स्फिअर घेतला, ठीक नाही हा, थिन हॉलो, प्लास्टिकचा बॉल आहे, थिन हॉलो स्फिअर, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो किती आहे, दिस I इज इक्वल टू 2/3 mr² which is equal to mk², from which we get the k² upon r² is equal to m get cancel, so it is a 2/3. डायरेक्ट ती व्हॅल्यू तुम्हाला त्यामध्ये ठेवता येते. ठीक आहे. तर काही गोष्टीच्या, काही सिमेट्रिकल शेपच्या ज्या k² अपॉन r² च्या व्हॅल्यू ज्या आहेत, की ज्या वस्तू रोल होऊ शकतात, अशा वस्तूचा k² अपॉन r² तुम्हाला लक्षात ठेवा. ठीक आहे. दिस इज रोलिंग मोशन ऑन द प्लेन सरफेस, रोलिंग मोशन ऑन द इन्क्लाइन्ड सरफेस. शेवटचा भाग, इन्क्लाइन्ड सरफेस. याच्यामध्ये आपल्याला डायग्राम काढायची, ती अशी काढायची आहे. दिस इज अ हॉरिझॉन्टल, दिस प्लेन, inclined plane which makes an angle theta with the horizontal. Suppose that rolling object is at a point, at a highest point. याला तुम्ही नाव पण देऊ शकता. It is at a height h. When it roll down, the distance traveled by the rolling body on the inclined plane is the, let it be the s. Okay. ही वस्तू आहे की जी रोल होणार आहे. ठीक आहे. फ्रिक्शन आहे, फ्रिक्शन असेल तरच रोल होऊ शकतं, फ्रिक्शन नसेल तर काय होईल, स्लाइड होईल. आपल्याला स्लाइडिंग पाहायचंय का नाही, रोलिंग पाहायचंय. ठीक आहे. मग या मोशन मध्ये आपण काय काय कन्सिडर करतो का आपण. ठीक आहे. अगदी सुरुवातीला लेट अस कन्सिडर ऑब्जेक्ट, रोलिंग ऑब्जेक्ट ऑफ मास m, ऑफ रेडियस r, which rolls down from the inclined plane, which is inclined at an angle theta with the horizontal. Okay, where s is the distance traveled by the object on the inclined plane. H is its vertical distance. When it is rolled down, h is its vertical distance. म्हणजे त्याचं व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट जे आहे ते किती असेल, h एवढा आहे. आता या मोशन मध्ये आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला काढायचे दोन गोष्टी, एक v काढायचा आहे आणि दुसरा काढायचा आहे a. आता v म्हणजे काय, when it's roll down from height h, then its initial velocity u is 0. इनिशियल वेलॉसिटी काय असेल, 0. याचा अर्थ v काढायचा म्हणजे कुठला v काढायचा आहे, बॉटमचा काढायचा आहे. म्हणजे when it comes at a point, याला नाव दिलं जातं a b c. ओके, comes at a bottom, at the bottom, at a, then its speed is v, that is maximum. v आपल्याला विचारला, v is equal to question mark. ऍक्सलरेशन विचारलंय, इथं वेलॉसिटी 0 आहे, इथं वेलॉसिटी मॅक्सिमम आहे. याचा अर्थ याचं ऍक्सलरेशन काय, ऍव्हरेज. म्हणजे आपल्याला दोन गोष्टी काढायच्या. ठीक आहे. फायनल वेलॉसिटी when it reaches to the bottom and its average acceleration, त्याचे एक्सप्रेशन आपल्याला काढायचे. जर ती मोशन अशी असेल, when it falls down from the height h, then its velocity is, third kinetic equation वापरलं आपण, v² is equal to u² plus 2 times as, हे वापरलं आपण. तर काय येईल, u0 आहे. याचा अर्थ v is equal to काय येऊन जाईल, √2gs च्या ठिकाणी काय येईल, h. ठीक आहे.
जर तो असा सोडून दिला आणि आला तर इथली वेलॉसिटी काय असेल, अशी असेल. म्हणजे रोलिंग होत नसेल त्यावेळेस. ठीक आहे. आणि ऍक्सलरेशन पण काढता येईल. ठीक आहे. तर याच्यामध्ये या ठिकाणी ते आपलं सध्या नाही काढायचं, आपल्याला व्ही या इन्क्लाइन प्लेनसाठी काढायचं. एवढ्या गोष्टी कन्सिडर केल्या, या सर्व गोष्टी तुम्ही इक्वल टू करून लिहू शकता. ओके. आता पहा, या मोशन मध्ये आपल्याला अगदी सुरुवातीला व्हेन इट रोल्स फ्रॉम हाईट h टू द बॉटम, its gravitational potential energy is converted into the kinetic energy. सुरुवातीला या ठिकाणी इथं असताना, म्हणजे ज्यावेळेस तो इथून इथे येतो त्याची पोटेन्शियल एनर्जी काय होते, इथं हॉरिझॉन्टल लेवलला 0 आहे समजूयात आपण. म्हणजे इथं कशी जास्त आहे, इथं जास्त आहे. कितीने जास्त आहे, h एवढ्या हाईटने जास्त आहे. ती एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते, कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इट्स कायनेटिक एनर्जी. ओके. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी दॅट इज mgh. ठीक आहे, कारण h एवढ्या उंचीवरती आहे तो ऑब्जेक्ट. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी, आता कायनेटिक एनर्जी ऑफ द रोलिंग बॉडी आपण याच्या आधीच्या आर्टिकल मध्ये पाहिलं. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी काय आहे, दॅट इज हाफ ऑफ m v स्क्वेअर, ब्रॅकेट लक्षात ठेवा, k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर प्लस 1 लिहा किंवा 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर लिहा. 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. आता याच्यामध्ये पहा, आपण m काय सांगितलं, r काय सांगितलं होतं, h काय सांगितलेलं आहे. फक्त सांगायचं काय राहिलेलं आहे, k. k इज अ रेडियस ऑफ गायरेशन. या आर्टिकल मध्ये काय, k इज अ रेडियस ऑफ गायरेशन ऑफ दॅट बॉडी अबाउट द गिवन ऍक्सिस. आता याच्यानंतर पहा, m गेट कॅन्सल्स विथ इच अदर. m काय होतं, कॅन्सल होतोय. आणि m कॅन्सल झाल्यानंतर याच्या पुढचा भाग पहा, इथे लिहितो मी वरच्या बाजूला. m कॅन्सल झाला, 2 इकडे घेतला आपण, तर इकडे काय, 2gh इज इक्वल टू v स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. ओके. आता याच्यामध्ये या ठिकाणी जो h आहे, ठीक आहे, तो h माहित नाही, समजा अननोन आहे, पण आपल्याला डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलंय ते माहिती आहे, s माहिती आहे. सो h कॅन बी रिटर्न इन टर्म्स ऑफ s. हा जो h आहे तो s च्या स्वरूपामध्ये कसा लिहिता येईल, ठीक आहे, तेही पाहूयात. पण सध्या v स्क्वेअर साठी त्याची गरज नाही, आपण a काढत असताना त्याची किंमत ठेवूयात आपण. ओके. फ्रॉम दिस वी गेट द व्हॅल्यू ऑफ v. सो v स्क्वेअर बिकम्स 2gh अपॉन, हा ब्रॅकेट खाली येऊन जाईल, 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. ओके. आता या एक्सप्रेशन मध्ये v काढायचे, हा झाला v स्क्वेअर. सो v बिकम्स फायनल वेलॉसिटी व्हेन इट रिचेस टू द बॉटम, इट इज v इज इक्वल टू अंडर रूट 2gh अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. एक्सप्रेशन लक्षात ठेवा. इन्क्लाइन प्लेन वरून एखादी वस्तू रोल करून सोडून दिली आपण, तर खाली येताना, म्हणजे खाली इथं येत असताना त्याची वेलॉसिटी किती असेल, एवढी असेल. याचा अर्थ प्रत्येक रोलिंग वस्तू करता, म्हणजे प्रत्येकाचा k वेगळा आहे, k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर वेगळा आहे, तर प्रत्येकाची वेलॉसिटी कशी असेल, वेगवेगळी असेल. खाली येत असताना प्रत्येकाची वेलॉसिटी सिलेंडरसाठी वेगळी असेल, स्पेअरसाठी वेगळी असेल, सॉलिड स्पेअरसाठी वेगळी असेल. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला हे एक्सप्रेशन लक्षात ठेवायचं आहे, कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. दॅट इज अंडर रूट 2gh अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. याच्यानंतर काढायचं आपल्याला त्याचं ऍव्हरेज एक्सेलरेशन. ठीक आहे. ऍव्हरेज एक्सेलरेशन व्हेन द बॉडी moves from point C to the point A, it means its velocity changes to 0 to v. Initial velocity is 0, final velocity is v. So by using the third kinematic equation, that is v square is equal to u square plus 2 times as. Okay. So v square is equal to u square is 0 plus 2 into a, where s in terms of h, height माहिती आहे आपल्याला, समजा s माहित नाही, हाईट माहिती आहे. तर या ट्रायंगल मध्ये हा थीटा माहिती आहे, अपोजिट साइड माहिती आहे आणि हायपोटेन्यूज माहिती आहे. तर साइन थीटा बरोबर काय भेटतं, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. सो द s is the h upon sin theta. So put the value of s in this equation.
What is the S? It is h upon sine theta. S is the h upon sine theta. So v square ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला माहिती आहे, याच्या आधी काढली आपण. ठीक आहे, फायनल व्हेलॉसिटी काढली आपण. ती किती आहे? v स्क्वेअर ची व्हॅल्यू इज 2gh अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. फायनल व्हेलॉसिटी माहिती आपल्याला, काढली आपण. इज इक्वल टू 2 टाइम्स a इंटू h अपॉन साइन थीटा. पहा, याच्यामध्ये आपल्याला h get cancels with each other, 2 get cancels with each other. So sin theta वरती येऊन जाईल. So a is equal to g sin theta upon 1 plus k square upon r square. This is an average acceleration of the rolling body on the inclined plane. म्हणजे याच्यामध्ये हा g sin theta upon 1 plus k square upon r square या ठिकाणी हे ऍक्सलरेशन आहे, ऍव्हरेज ऍक्सलरेशन आहे त्या वस्तूचं की जी वस्तू रोल होते. आता त्याच्यामध्ये के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर हे वेगवेगळ्या वस्तू करता वेगवेगळं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज आपण पाहिल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण अगदी सुरुवातीला रिंग जर पाहिली आपण तर के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर किती आहे? एकच आहे. आणि जर आपण दुसरी वस्तू घेतली जसं की या ठिकाणी डिस्क घेतली आपण, युनिफॉर्म डिस्क घेतली तर के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर किती आहे? हाफ आहे. किंवा के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर युनिफॉर्म डिस्कच्या ठिकाणी आपण सॉलिड सिलेंडर घेतला तर त्याची व्हॅल्यू किती? हाफच आहे. किंवा आपण सॉलिड स्पेअर घेतला, तर के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर किती आहे? 2/5. हॉलो स्पेअर घेतला तर 2/3. अशा काही व्हॅल्यू ज्या आहेत ते लक्षात ठेवा. त्याच्यावरून आपल्याला फायनल व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन, ऍव्हरेज एक्सेलरेशन काढता येतं. कसं काढले पहा, आपण एक्सेलरेशन काढताना थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन वापरले फॉर द लिनियर मोशन. त्याच्यावरून आपण एक्सेलरेशन काढलंय, कम्पेअर केलंय. एच ची व्हॅल्यू ठेवली आपण इन टर्म्स ऑफ एच आणि त्याच्यावरून आपण ए ची व्हॅल्यू काढली की जी काय ते जी साइन थीटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. इथं हा आपला रोटेशनल डायनामिक्स की जो आपल्या पुस्तकात दिलेला आहे चॅप्टर तो संपतो. याच्यानंतरचा जो भाग जो आहे तो भाग आपण शेवटचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण एक व्हिडिओ दाखवणार आहोत. ठीक आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा एक व्हिडिओ पाहायचा आपल्याला. ठीक आहे, आणि याच्यावरचे न्यूमरिकल्स पाहायचे. ठीक, आतापर्यंत झालेला भाग जो आहे तो तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढा. ठीक आहे, आणि थांबूया तिथेच आपण. We can demonstrate the conservation of angular momentum the same way a figure skater does by going into a tight spin. I'm not a very good skater, so I'll use this turntable and a pair of hammers. I'll hold them out at arm's length so I get nice large radius, and I'll set myself in a slow spin. I'm spinning around at a constant speed, and then I draw the hammers close to my body, and I spin around very rapidly. As soon as I move them out, I slow down again. And I can repeat this as many times as I want until the friction of the turntable stops me.